वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा ग्राम देवतेला वंदन करत आज समालोचन कक्षातून पुन्हा एकदा मी जोडला जातो उत्कर्ष पाटील तुमच्या समवेत। आणि आपण पाहत आहात श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2024 हा थरार आणि आजचा दिवस या स्पर्धेचा तिसरा। दोन फलंदाज दाखल होतील गासकोपरी संघाचे श्री गणेश गासकोपरी। असं मात्र हा आजच्या दिवसातला पहिला सामना एका बाजूला कोस्माई खार्डी यांच्यातलं हे द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल। 6 षटकां हॅलो जाऊया मॅच कडे। पंच देखील दोन दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला श्रीकांत भोईर सर असतील, एका बाजूला आशु सर आहेत। थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय विरल नायर सर असतील आणि आपण पाहू शकाल अगदी थोड्याच वेळात या मॅचला देखील सुरुवात होते। 6 षटकांचं क्रिकेट बघायला मिळेल। श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2024 आणि आजचा दिवस तिसरा। वैतरणा गट ज्यामध्ये कोस्माई खार्डी आणि श्री गणेश गासकोपरी। कोस्माई खार्डी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट। आपण पाहतोय डीबीएन लाईव्ह ची टीम सुंदर रीतीने मात्र या स्पर्धेला कव्हर करतायत। आजचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा। वाघोबा जांभूळपाडा विरुद्ध श्री गणेश वाढीव। दिग्गज दोन संघ आपल्याला बघायला मिळतील आणि तत्पूर्वी या मॅचला देखील सुरुवात होते। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रसाद, नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोलला आपण पाहू शकाल जे आता दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर। इथून मात्र आजच्या दिवसाला सुरुवात होते। 8 सामन्यांचा मात्र हा 8 संघ आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळतील जिथे 7 सामने पूर्ण होतील। आणि आजचा संघ संध्याकाळच्या सत्रात कुठला संघ जो मात्र सुपर 5 मध्ये आपल्याला बघायला मिळेल। खूप छान रीतीने मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। निसर्गरम्य असं हे वातावरण आणि ज्यामध्ये श्रीकृष्ण चाफेवाडी चषक मात्र रंग भरते। आजचा तिसऱ्या दिवसाला देखील सुरुवात होते। कोस्माई खार्डी संघ ज्यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली। प्रसाद जाधव एका बाजूला तर महेश पाटील हे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत। आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमोल भगत हे गोलंदाजी मार्कवर आहेत। मॅचला सुरुवात होते। दोन पंच देखील तयार आहेत, खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिला दिवस डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक देखील जोडलेत। त्यांचं देखील श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषकात सहर्ष असं हार्दिक स्वागत। सकाळच्या सत्रातला पहिला सामना आणि पहिल्या सामन्यात प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच श्री गणेश गासकोपरी। 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटात पूर्ण फेकायची आहेत याची देखील दक्षता घ्या। अदरवाइज जर 6व्या षटकाला 26व्या मिनिटामध्ये आपण दाखल होतो तर तुम्हाला एक खेळाडू 38 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल। यस पंच टाइम काउंट करतायत आणि इथून मात्र या मॅचला सुरुवात होते। पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतील। गोलंदाजी मार्कवर अमोल भगत। पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट्स।
पहिल्याच चेंडूवर पुलचा फटका आणि आपण पाहू शकाल पहिल्याच चेंडूवर आजच्या दिवसाने सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र झालाय चौकाराने आणि खूप चांगला फटका मात्र शोधला. हाफ ट्रॅकरचा चेंडू तर त्याच्यावर भरपूर चांगलं लक्ष दिलं आणि त्यानंतर मात्र पुलच्या माध्यमातून या चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये जिथे चौकार देखील मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्यानं इथे स्कोर कार्डला झालेली आहे सुरुवात. 4 धावा फलकावरती आपण पाहतोय. प्रशांत जाधव ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. खूप चांगल्या रीतीने त्याने मात्र पहिल्याच चेंडूचा समाचार घेतला आणि जिथे चौकार देखील शोधलाय. दुसरा चेंडू अमोल भगत आपण पाहतोय कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल. ओव्हर द स्टंप्स पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं. पुन्हा एकदा मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. चेंडू मात्र शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दोघांमधलं कोऑर्डिनेशन संपलं आणि जिथे आपण पाहतोय एकाच रुळावर 2 गाड्या. पहिला चेंडू तुझा असेल परंतु दुसऱ्या चेंडूवर काहीतरी वेगळं होतं. एक तेरी तो एक मेरी. यावेळेस आपल्याला तेच पाहायला मिळालं आणि पहिला विकेट जो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजेच महेश पाटील गॉन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते म्हणजेच विशाल. विशाल यांना मात्र नावाप्रमाणे खेळ देखील करावा लागेल. विशाल कामगिरी करणं इथून खूप गरजेची भूमिका कारण पहिलाच विकेट पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर आला. यापुढील चेंडू तिसरा. यावेळी हा चेंडू देखील पंच मात्र दर्शवतात की इट्स अ वाईट बॉल. डोक्याच्या वरून जाणारा चेंडू अगदी आपण पाहतोय फलंदाजांना पाहिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र डिसिजन घेतलं की हा चेंडू वाईड मिळू शकतो आणि ज्यावेळेस पंचाने देखील दखल घेतली आणि हा बॉल वाईड मात्र आपण पाहतोय स्क्वेअर चेंडूमध्ये मात्र या चेंडूची गणना झाली. इथून आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 5 धावा धावफलकावरती 1 गडी बाद अशी स्थिती. अमोल यांना मात्र स्वस्तात परतावं लागलं आणि आता मात्र दाखल झालाय विशाल पाटील. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र डॉट आलाय. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे याची दक्षता घ्या. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर पुढे तुम्हाला तो एक्सटेंड मिळेल. जर तिथे तुम्ही अनसक्सेस राहिलात तर रिव्ह्यू हा तुमचा संपला जाईल. हे देखील लक्षात घ्या. पहिली 5 षटके तुम्हाला 25 मिनिटात फेकायची आहेत. 25 मिनिटात जर 5 षटके फेकून झाली नाही तर मग तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची देखील दक्षता घेणं खूप गरजेची भूमिका. जाऊया मॅचकडे. प्रसाद जाधव स्ट्रायकिंग एंडला एक चौकार मारल्यानंतर त्यांना सूर सापडत नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच मात्र नॉट इंटरेस्टेड. ज्यामध्ये लाऊड अपील होता. खूप मोठा अपील केला होता परंतु पंचांनी सांगितलं की नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. इथून चेंडू मात्र आलाय डॉट. वाडीवरून मात्र आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य मोरेश्वर काका देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मोरेश्वर काकांना आमचा आवाज पोहोचला असेल तर प्लीज या. तुमचं मात्र सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि धावसंख्या फलकावरती 5 लागली जात आहे. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू शॉट स्क्वेअर लेग मधून मात्र निघून चाललाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक 2 मागे आहेत. जिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण होईल. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्या आणि 2 धावांनी स्कोर कार्डला मात्र अजून आकार घेतलं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 7 या धावसंख्येवरती आणि शेवटचा बॉल देखील असेल या षटकातला बाकी. वैतरणा गट आजच्या दिवसात आपण पाहतोय पहिला सामना कोसमाई कारडी विरुद्ध श्री गणेश गासकोपरी यांच्यातला मात्र हा आजचा पहिलाच मॅच ज्यामध्ये खारडी संघाने टॉस देखील जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिलं षटक अमोल भगत पहिला चौकार मारल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. आपल्यामधील एक चांगली गुणवत्ता सिद्ध केली. चांगली गोलंदाजी त्याने दाखवली आणि प्रसाद जाधव या फलंदाजाला बीट देखील केलं. आपण पाहतोय मोरेश्वर काकांचं आमच्या मुख्य व्यासपीठावर होतंय स्वागत. त्यांचं या सकाळच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण चाफेवाडी चषकमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झालाय. चेंडू आपण पाहू शकाल मिड विकेटच्या डोक्यावरून हेलो टाटा बाय बाय करत निघून गेलाय. सरळ सीमा पलीकडे आलाय दर्जेदार षटकार 6. मन लागो रे माझे गुरु भजनी. 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 ओ गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी. गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय याला तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रात DBN लाईव्ह सोबत जोडलेले प्रेक्षक यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आजच्या दिवसातला पहिला मॅच, जिथे घासकोपरी संघ बॅटिंग करते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13 आणि 1 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळालंय, ज्यामध्ये प्रसाद जाधवची बॅट बोलली जाते, कारण 6 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय. आतापर्यंत 12 धावांवरती खेळतात. विशाल पाटील या मॅचचा या स्पर्धेचा पहिला चेंडू खेळण्याचा मान त्यांना आता मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पंकज, पहिला चेंडू पंकज यांचा मात्र समांतर डाऊन द लेग. पंचांनी 2 हात समांतर केलेत. यस पंच दर्शवतात की वाईट बॉल आहे आणि वाईटनं मात्र स्कोर कार्ड आणखीन पुढे सरकेल. 14 धावांवरती जाऊन पोहोचतायत. DBN लाईव्हची टीम भरपूर चांगलं वर्क या स्पर्धेला गेल्या वर्षी देखील आपण पाहतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं एक रंग दिले या स्पर्धेला. आणि आपण पाहू शकाल यंदाच्या वर्षात देखील DBN लाईव्हची टीम मात्र जोडली जाते. पुन्हा एकदा हा चेंडू देखील पंचांचे 2 हात समांतर येत आहेत. थोडीशी लाईन ऑर लेंथ भरकटलेली आहे आणि जिथून तुम्हाला योग्य ट्रॅकवर चेंडू हाताळावे लागतील, कारण एक्स्ट्रा चेंडू 1-1 रन्स खूप महत्त्वाची आहे. 1-1 रन्सने सामने मात्र कुठेतरी बदल होत असतात. इथे मात्र 2 चेंडू वाईट बघायला मिळाले. स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आता 15. पहिल्या षटकात 13 धावा होत्या, ज्यामध्ये आपण पाहतोय P1चं षटक होतं. आता पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय हे दुसरं षटक, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंकज भोईर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. फुलर लेनचा चेंडू होता, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जाईल. गॅस 1 बाउन्स ओव्हर द रोप. आलाय चौकार. फुलर लेनचा चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. दणदणीत असा मात्र हा चौकार खेळलाय फलंदाजानं. गुड शॉट ऑफ क्वालिटी आणि इथे मात्र आलाय चौकार. 4. सकाळच्या सत्रात अगदी भक्तिमय गीतं डीजे कँडी आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि ही त्यांची स्पेशालिटी आहे. तुम्हाला सकाळच्या सत्रात भक्तिमय गीतं, दुपारी मग चांगली एक सुंदर अशी गीतं असतात, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला ते टी टाईमचं देखील सॉन्ग ऐकवतात. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा बघा, एक चौकार आणल्यानंतर आता पुन्हा एकदा दबाव, प्रेशर सगळं काही बघायला मिळतं गोलंदाजावरती. पंकज भोईरने या षटकात 3 चेंडू हे एक्स्ट्रामध्ये फेकलेत. आपण पाहू शकाल आता स्कोर कार्डला धावसंख्या 20 जाऊन पोहोचते, जिथे विशाल पाटील 1 चेंडू आणि 4 धावांवरती खेळतात 400च्या स्ट्राईक रेटनं, तर 6 चेंडू आणि 12 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतात प्रसाद जाधव. चांगली बॅटिंग आतापर्यंत घासकोपरी या संघाची. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. चेंडू भरपूर काळ हवेत, जिथे क्षेत्ररक्षक खाली आहेत लॉंग ऑनला, आणि अगदी बघता बघता आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं देखील पतन. धावा येत होत्या, परंतु इथे जबाबदारीने खेळ स्वीकारता आला नाही आणि आपण पाहतोय विशाल पाटील यांना देखील परतावं लागतंय. गॉन. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, 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 नजराना दिल का लाया रे बाबा, नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2024चा थरार आणि अगदी पहिला मॅच. कोसमाई खारेडी संघ जिथे बॉलिंग करते आणि श्री गणेश घासकोपरी संघ बॅटिंग करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या 20 ही फलकावर देखील लागलाय, परंतु जमेची बाजू 2 विकेट देखील गेलेत. गोलंदाजी करणारा संघ, ज्यांनी मात्र ट्रम्प लाईनचे 2 फलंदाज बाद करण्यात ज्यांना यश मिळालं, सिंगल मात्र मिळती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय यश पाटील आले आणि पहिली 1 धाव आत्मविश्वासाची, जिथून मात्र या गेमला सुरुवात त्याने केलंय. इंडिव्हिज्युअल खातं देखील खोललं आणि सिंगल मिळाली. 21 धावा धावफलकावरती या चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 3. या पुढील चेंडू अर्थातच चौथा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरिता गोलंदाज पंकज भोईर तयार आहेत, ज्यांनी आतापर्यंत 1 गडी बाद केलाय, 8 धावा खर्च देखील केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी बॅट क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. टेनिस क्रिकेट आता जास्तीत जास्त तुम्हाला क्रॉस बॅटीने खेळतानाच पाहायला मिळतात, कारण फलंदाज शफल होतात. त्यानंतर जर बघायला गेलं तर तिन्ही स्टंप सोडून मग तो ऑन साईडला फटका खेळण्याचा सातत्याने फलंदाजांचा प्रयत्न असतो आणि तेच आपल्याला आता देखील बघायला मिळत आहे. फलंदाज जर आपण पाहिलं प्रसाद जाधव, चांगली गुणवत्ता या फलंदाजाकडे आहे, परंतु आता आपण पाहतोय थोडासा मेळ विसरलाय, ताल विसरलाय की काय म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. यावेळीस भरपूर काळ हवे चेंडू, जिथे मात्र आपण पाहतोय मिडॉनला खेळाडू आहे. चेंडू मागे गिरक्या घालतात आणि अगदी शेवटच्या क्षणाला झेल हा धरती मातेला दान केला. गुड जज मात्र इथे करता आलं नाही आणि कॅच पकडणं खूप महत्त्वाची भूमिका आहे.
कॅचेस विनिंग द मॅचेस असं म्हटलं जातं आणि यावेळेस आपण पाहतोय सुटलाय कॅच. येणाऱ्या काळात भरपूर काही वेगळं तुम्हाला बघायला मिळेल का, हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. जेव्हा जेव्हा कॅच सुटले तेव्हा मात्र क्रिकेटमध्ये विक्रम झालेले आहेत. ज्या अनुषंगाने आता देखील फलंदाज जर आपण पाहिलं प्रसाद जाधव यांना संधी मिळालंय. येणाऱ्या काळात तुम्हाला संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यापुढील चेंडू अर्थातच शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचा अगदी शेवटचा बॉल. 22 धावा धावफलकावरती 2 गडी बाद अशी स्थिती. यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगला फटका खेळलाय, परंतु यावेळेस मिड ऑनला आता चुकी होत नाही. इथे मात्र आपण पाहू शकाल यश पाटील यांना मात्र यश येत नाही तर अपयश मात्र आलंय आणि यश पाटील यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. 2 षटकांचा खेळ जिथे संपला, 22 धावा फलकावर देखील लागल्या आणि 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. थँक्यू. चला 38 सर्कलच्या आतमध्ये जिथपर्यंत आपला एक फलंदाज आउट होणार असेल त्याच्या आत तुम्हाला दाखल व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याला जास्त वेळ घेऊ नका कारण 6 षटकांचा खेळ आज आपल्याला खेळायचा आहे आणि 7 सामने पूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. जाऊया आपण मॅचकडे. 2 षटकांचा खेळ संपला, 22 धावा फलकावरती. कोस्माई खार्डी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना ते सॅटिस्फाय असतील कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 गडी देखील बाद केलेत. अमोल भगत यांचं मात्र षटक राहिलं जिथे 13 धावा त्यांनी खर्च केल्या. संकेत म्हात्रे नवीन बॅटर जे मात्र आता दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्कवर अमोल भगत पहिल्या षटकात ज्यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या तेच मात्र आता दाखल होत आहेत. वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 3रं षटक प्राचारणाकरिता जे मात्र दाखल झालेत. स्वतः संघाचे कर्णधार आहेत. जबाबदारीचा मात्र खेळ त्यांना स्वीकारावा लागेल. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन डीबीएन लाईव्हची टीम भरपूर चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून. श्रीकृष्ण चाफेवाडी मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2024चा थरार आणि आजच्या दिवसातला पहिला मॅच जिथे 3रं षटक घेऊन येतोय अमोल. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क मनाला हवा तसा नाही, परंतु धावा येणं गरजेची भूमिका आहे. त्या कशाही येऊ देत, धावा येणं खूप गरजेची भूमिका होती. अत्यंत महत्वाचा चौकार हा देखील आला आणि या चौकाराच्या साहाय्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजे 26 धावा. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडूला मात्र पूल करायचा होता, हुकचा फटका खेळायचा होता, परंतु प्रॉमिसिंग कनेक्शन नसताना देखील अगदी मैदानाचा आपण आढावा घेतला तर एक आकुडचं मैदान जिथे धावांचा पाऊस पडू शकतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळाला मिस टाइम स्ट्रोक देखील चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली. 3ऱ्या षटकातला 2रा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू मात्र चांगला हाताळलाय. पंचांनी बोट देखील आकाशाकडे उचललाय आणि प्रसाद जाधव जो मात्र इन फॉर्म बॅटर होता, ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, त्या फलंदाजाला आता परतीचा प्रवास करावा लागतोय. मोठा विकेट गॉन. थँक्यू सो मच. प्रसाद जाधवचा देखील हायलाईट खेळ इथे दाखवतात डीबीएन लाईव्ह, ज्यांच्या माध्यमातून एक षटकार 2 चौकार आले आणि तो खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया नवीन बॅटर मात्र दाखल झालेत, जे म्हणजेच आपण पाहतोय रोहित यांना आपण पाहू शकाल. रोहित हा नवीन फलंदाज आहेत. अमोल भगत याने मात्र खऱ्या अर्थानं महत्वाचा फलंदाज बाद करण्यात ज्याला यश मिळालं आणि पुन्हा एकदा यापुढील चेंडू घेऊन तयार. यावेळेस कट करायचा होता चेंडू. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स मध्ये मात्र क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी मात्र सिंगलने तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल. रोहित पाटील आणि आता संकेत म्हात्रे दोन्ही देखील फ्रेश फलंदाज, नवीन बॅटर जे दाखल झालेत नुकताच, परंतु इथून तुम्हाला एक चांगलं
क्रिकेट दाखवण्याची हीच ती नामी संधी आहे. 4 गडी बाद झालेत, संघ थोडा अडचणीत आहे, परंतु इथून तुम्हाला संघाचे तारणहार व्हावे लागतील. संकेत म्हात्रे आणि रोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 27 वरती 4 गडी बाद अशी स्थिती श्री गणेश घासकोपरी या संघाची बघायला मिळत आहे. अमोल भगत याने मात्र आतापर्यंत 9 चेंडू फेकले, जिथे 18 धावा तो खर्च करतोय. एक गडी देखील त्याने बाद केलाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुलचा फटका, काही कमालीचं मात्र आपण पाहतोय. शॉर्ट सिलेक्शन होतं, परंतु आपण पाहतोय योग्य अशी मात्र लांबी ज्याला मिळाली नाही. फक्त उंची गाठली चेंडूने आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात होतं डीप स्क्वेअर लेगला आणि तिथून चांगला झेल देखील टिपला. विकेटचं पतन. संकेत म्हात्रे यांना मात्र शून्याचा चष्मा घालून परतीचा प्रवास करावा लागतोय. गॉन. तिच्या मायेची सर नाही कुणामध्ये जीवनावी ते भक्ताला. तिच्या मायेची सर नाही कुणामध्ये जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय श्रीकृष्ण चाफेवाडी मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. 19 तारखेला या स्पर्धेचा मात्र शुभारंभ झाला आणि आजचा तिसरा दिवस देखील आपण पाहतो, ज्यामध्ये वैतरणा गट आणि पहिलाच मॅच 27 वरती अर्धा संघ गारद झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बाटेड फटका खेळायचा होता. पंचांकडे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज मागणी करतो की या चेंडूवर वाईट देखील बघायला मिळाला पाहिजे, परंतु पंच सांगतात आजचं क्रिकेट बदललंय. आधुनिक क्रिकेटमध्ये भरपूर काही वेगळे वळण पाहायला मिळतात. जर फलंदाज शफल झाला असेल तर तो तुम्हाला वाईट मिळणार नाही आणि तेच आपल्याला बघायला मिळालं. चेंडू मात्र इथून पंच स्क्रोल करतायत. षटक क्रमांक 3 मधला अगदी शेवटचा बॉल देखील बाकी आहे. 5 गडी बाद. इथून घासकोपरी या संघाला पुन्हा एकदा स्वतःला इथून सिद्ध करावं लागेल, पलटवार करावा लागेल, जिथे विघ्नेश आणि रोहित पाटील हे फलंदाज ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, परंतु अमोल भगत देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज. यावेळेस पंच आशु सर मात्र वळतात आणि त्यांनी सांगितलंय की हा बॉल वाईड आहे आणि श्रीकांत सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. यस, इट्स अ वाईट बॉल आणि धावसंख्या 1 ने भर. 28 धावा आणि 5 गडी बाद अशी स्थिती आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. विघ्नेश जे मात्र नुकताच दाखल देखील झाले, पहिला चेंडू अगदी त्यांना बीट केलं. 7 मिनिटं आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला आणखीन 2 षटकं मात्र फेकायची आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय शॉर्ट कव्हरमध्ये खेळलाय, जिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफचे आणि ते मात्र पुढे सरकले आणि त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. फेकी आली, फेकी स्वेअर आली आणि जिथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. एक धाव खूप महत्त्वाची भूमिका आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, एक धाव खूप महत्त्वाची असते. 2019चा वर्ल्ड कपचा फायनलचा मॅच आपण पाहिला असेल, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सामना हा टाय झाला. टायनंतर सुपर ओव्हर देखील टाय झाला. शेवटी मग बाउंड्री काउंट केली आणि इंग्लंड संघाला विश्व चषक विजयी म्हणून ठरवलं गेलं. म्हणून एक धाव खूप महत्त्वाची आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर आता स्कोर कार्डला जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आहेत. तर 6 मिनिटं आणि 15 सेकंदाचा उर्वरित वेळ तुमच्याकडे आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायची आहेत. अदरवाईज तुम्हाला 6व्या षटकात एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि विघ्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जे नुकताच दाखल झालेत. 3 षटकांचा खेळ आहे, 18 चेंडूंचा खेळ आहे. या मैदानाचा जर विचार केला आपण तर भरपूर धावा इथे होत आहेत. या स्पर्धेचा उच्चांक 110 धावा देखील आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये आहेत. मिड विकेटचा खेळाडू मात्र पुढे सरसावला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आणि बघता बघता 2 धावा देखील झाल्या. या धावसंख्या 2 न स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 32. ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा घातक फलंदाज, ज्यानं वर्ल्ड कपमध्ये मात्र सांगितलं की कठीण काळात संघर्षात देशासाठी मी काहीतरी करू शकतो आणि ते करून दाखवलं. अफगाणिस्तान विरोधात मॅच चालू होता, परंतु पॅट कमिन्स याचा देखील उल्लेख करणं खूप गरजेची भूमिका, कारण कठीण काळात आपण पाहतोय जे मात्र दाखल झाले होते आणि ज्यांच्या त्या 11 धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या राहिल्या. जिथे ग्लेन मॅक्सवेल यांनी एक हाती किल्ला लढवला. तुमचा सोबती देखील तेवढाच, तुमचा समोरचा सोबती देखील तेवढाच महत्त्वाचा असायला हवा आणि तो रोल मात्र आपण पाहतोय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांचा देखील आपल्याला बघायला मिळाला होता. 32 क्रमांक सातत्याने आणि ती खेळी अविश्वसनीय ओडीआय क्रिकेटमध्ये पाहिलेली एक वादळी आणि धुरंधर इनिंग आपल्याला बघायला मिळाली होती वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये. हा चेंडू देखील वाईड आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल आणि धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 33 धावा. धर्मेश पाटील
हे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. कोस्माई खार्डी या संघाच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल, जे मात्र धर्मेश पाटील दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगले फटके मात्र इथून शोधावे लागतील. सिंगल मात्र आपल्याला पाहायला मिळाली. इथे दुसरीच्या प्रयत्नात फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. तुमच्याकडे आणखीन येणाऱ्या काळात 17 चेंडूंचा खेळ होता, परंतु दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि मोहाचे बळी राहिले. विकेटचं पतन. फलंदाज आपण पाहू शकाल विघ्नेश रोहित पाटील यांना मात्र परतावं लागलं. गॉन. सुगंधानी देऊळ घमघमलायाता, त्या फुलांच्या सुगंधानी देऊळ घमघमलायाता, त्या फुलांच्या सुगंधानी देऊळ घमघमलायाता. थँक्यू सो मच. अंकुश मात्र दाखल झालेत, जे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फलंदाजी मार्कवर. अंकुश आपण पाहू शकाल धावचीत इथे फलंदाज होत असताना रिप्लेच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हची टीम अगदी खूप सुंदर रीतीने मात्र हे प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू शॉट फाईन लेगमध्ये आणि जिथून सिंगल देखील मिळाली. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच आता 35 धावा. आणि आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ देखील झालाय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 मिनिटं आणि 15 सेकंदाचा अवधी बाकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला आणखीन येणारे 9 चेंडू फेकायचे आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी आपण पाहतोय या फलंदाजाला ब्लॉक केलं. अंकुश पाटील येत आहेत आणि अंकुश पाटील यांना मात्र जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचा योग आला नाही, जिथे गोलंदाज धर्मेश पाटील यांना त्यांना पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड. गॉन. आई एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची बॅटिंग करताना घासकोपरी संघ थोडासा आता अडचणीत आलाय. खऱ्या अर्थानं महत्वाचा फलंदाज महेश पाटील हे बाद झाल्यानंतर संघ थोडासा आता एक खालच्या बाजूने चाललाय असं पाहायला मिळत आहे. कारण महेश पाटील हे खूप महत्वाचे, अत्यंत महत्वाचे फलंदाज होते, परंतु रनआउटच्या माध्यमातून त्यांना देखील परतावा लागला आणि तदनंतर कुठलाही खेळाडू जास्त वेळ तग धरून उभा राहिलेला नाही. नवीन फलंदाज प्रकाश यावेळी 6 चेंडू अगदी स्टंप्सच्या वरून, परंतु पंच दर्शवतात की यस व्हाईटसाठी आम्ही इथून एकदा चॅलेंज करणार आणि थर्ड अंपायरमध्ये मात्र निश्चित स्वरूपात विरल सर जोडले जातील आणि हा बॉल वाईट आहे की नाही हे चेक देखील केलं जाईल. आधुनिक काळात मात्र आपण पाहतोय आता भरपूर काही बदल झालेत, ज्यामध्ये यूट्यूब लाईव्ह सगळ्या गोष्टी आल्या. पहिलेचं क्रिकेट असं नव्हतं, जिथे मात्र आपण पाहतोय ऑनफिल्ड पंच यांच्यावर भरपूर काही भूमिका असायच्या, परंतु आज टेक्नॉलॉजी आल्या, त्या टेक्नॉलॉजीचा वापर देखील झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलंय. तर वॉर रूम मध्ये आपण पाहतोय चर्चा चालू आहे, जिथे मात्र व्हाईट बॉल साठी चॅलेंज झालेला आहे. धावसंख्या 35 वरती 7 गडी बाद अशी मात्र श्री गणेश घासकोपरी या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. धर्मेश पाटील यांचं षटक देखील खूप महत्त्वाचं राहिलंय, कारण धर्मेश पाटील यांनी या षटकात कंजूस गोलंदाजी केलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी मात्र दर्शवलंय की यस हा चेंडू देखील गणला जाईल. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतो. बघा आपण पाहू शकाल
रिप्लेच्या माध्यमातून आणि DBN लाईव्हची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते खूप छान वर्क करत असताना हा चेंडू देखील चांगला राहिला. षटक क्रमांक 5 मध्ये जर आपण पाहिलं तर 4 मध्ये मात्र जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ देखील संपलाय, जिथे धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 35 धावा आणि 7 गडी बाद अशी स्थिती श्री गणेश घासकोपरी या संघाची. तर खर्डी संघाचा बोलबाला आतापर्यंत राहिलाय, कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत, हिऱ्या मोत्यांचा हार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. वैभव आलेत गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू आणि 3 धावांमध्ये खेळतोय विघ्नेश. तर प्रकाश हे मात्र फलंदाज दाखल झालेत नुकताच. ज्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भरपूर काळ हवेत, जास्त वेळ कोणीच थांबायला तयार नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने मात्र केलेली चुकी. आणि या 4 धावा खूप महत्त्वाच्या होत्या. या 4 धाव्यांनी मात्र बॅटिंग करणाऱ्या डगआउटमध्ये टाळ्या आलेल्या आहेत, कारण धावा कशाही येऊ देत, धावा येणं खूप गरजेची भूमिका होती आणि तेच बघायला मिळालं. चौकार आलाय. या चौकारच्या साह्यानं स्कोर काढला. 5व्या षटकात धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचली. 7 गडी बाद, अर्ध्यापेक्षा जास्त संघ बाद झालाय, डगआउटमध्ये आलाय. परंतु आता जे शेवटच्या आणि खालच्या फळीतले फलंदाज आहेत ते मात्र इथून आता एक जबाबदारी घेतील आणि इथून 6 षटकांमध्ये 60 ते 65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा पाडाल स्वीपचा फटका. KL राहुल कॉपीबुक स्टाईल फटका खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील झालं आणि या क्षेत्ररक्षणाच्या साह्यानं स्कोर काढला 40 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर 5वं, म्हणजेच येणाऱ्या काळात आणखीन 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. 6 षटकांचं एक चांगलं क्रिकेट आणि आपण पाहतोय टाइम संपलेला आहे, म्हणजेच पुढच्या षटकात तुम्हाला एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आज क्रिकेट मात्र आपण बघतोय फक्त क्रिकेट नाही तर या क्रिकेटला एक चांगलं रूप आलंय, चांगलं रिस्ट्रिक्शन, चांगले नियम आलेत आणि आज क्रिकेट आपण पाहू शकाल एक भरपूर वेगळी चांगली उंची गाठते. टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार करतोय. धावसंख्या फलकावरती या सिंगलच्या साह्यानं 41 धावा आणि 7 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेशला आपण पाहतोय जो 8 धाव्यांवरती आतापर्यंत त्याने खेळलाय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. यावेळी समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू मात्र अगदी आपण पाहू शकाल फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, ज्यांनी मात्र क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचल्यात 42 धावा. 110 धावा देखील आपल्याला बघायला मिळाल्यात, परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सकाळच्या सत्रात आता धावा येत नाहीयेत. 42 धावा आणि 7 गडी बाद अशी श्री गणेश घासकोपरी या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कोसमाई खार्डी संघ आपल्या गोलंदाजीने मात्र संतुष्ट असतील. यावेळेस लॉंग ऑन मध्ये हा फटका खेळलाय. सिंगल मात्र पूर्ण झालाय आणि सिंगलला मात्र डबल मध्ये देखील कन्वर्ट करण्याची संधी मिळाली असती, परंतु पहिला स्टार्ट जो थांबला तिथून मात्र थांबावंच लागलं. सिंगल मात्र पुढे मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा खेळ झालाय या षटकातला 5. गोलंदाजी मार्कवर वैभव. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता राईट हँड राऊंड विकेट. हा देखील चेंडू चांगला राहिला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि खूप महत्त्वाचा हा चेंडू आपण पाहतोय टेनिस बॉलमध्ये जर तुमच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण पंच देखील कळवतात की टायमर हे संपलेला आहे. 5 षटकांकरिता तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी आहे. जर ते तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला एक खेळाडू हा मात्र मध्ये घ्यावा लागेल. आता फलंदाजांसाठी संधी आलाय. एक खेळाडू तुम्हाला आणखीन रिस्ट्रिक्शनच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. फक्त आपण पाहतोय क्रॉस बॅटेड फटके खेळून चालणार नाही. जिथे क्षेत्ररक्षण रिकाम आहे तिथून मात्र तुम्हाला चांगले फटके शोधावे लागतील. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 43 धावा 7 गडी बाद अशी स्थिती श्री गणेश घासकोपरी या संघाची बघायला मिळते. कोसमाई खार्डी संघाने टॉस जिंकल्यानंतर निर्णय आम्ही का असा घेतला, क्षेत्ररक्षण तर आमची क्षेत्ररक्षण हे आमचं स्ट्रेंथ आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी देखील तो खेळ स्वीकारलाय. गोलंदाज तयार. यावेळी हा फटका चांगला खेळलाय जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे देखील चुकी झाली. बघता बघता या मॅच मधला तिसरा झेल सुटला गेला. आपण पाहू शकाल आता प्रकाशला संधी मिळाली. मागच्या षटकात विघ्नेशला मिळाली होती. तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकात फलंदाज प्रसाद याला देखील मिळाली होती. प्रसादने 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, परंतु एक मोठी इनिंग आणखीन अपेक्षित होती. महेश पाटील सारखा फलंदाज स्वस्तात बाद झाला. त्या अनुषंगाने आपण पाहतोय धावा ह्या विशेषतः आल्या नाही, परंतु आता शेवटच्या क्षणाला देखील तुम्हाला फटके खेळावे लागतील. पंचांनी बोट उचललाय. बॅटची मात्र बाहेरील कड चाटली आणि मागे यष्टीरक्षक हे त्यांचं काम चोखपणे बजावतात. गॉन. एक
एकवीरा कारले डोंगरची माऊली आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी आई एकवीरा कारले डोंगरची. थँक्यू सो मच. यापुढील होणारा मॅच वाघोबा जांभूळपाडा आणि श्री गणेश वाडीव दोन कर्णधारांना विनंती करतोय की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करिता यायचं आहे. वाघोबा जांभूळपाडा आणि श्री गणेश वाडीव दोन्ही कर्णधारांना आमचा आवाज पोहोचला असेल तर पुढील मॅच करिता टॉससाठी यायचं आहे. अवघ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे जिथून आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये देखील जाणार आहोत आणि 2 संघ बघायला मिळतील. वाघोबा जांभूळपाडा विरुद्ध श्री गणेश वाडीव. या पुढील चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडूला समोरच्या दिशेने खेळला आहे जिथे लॉंग ऑनचा खेळाडू तैनात आहे. त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं आणि चांगली फेकी देखील आली. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी खूप महत्त्वाची भूमिका. फक्त चांगलं क्षेत्ररक्षण करून चालत नाही तर तुमची योग्य फेकी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 45-45. लॉस ऑफ 8 विकेट्स. बॅटिंग करणारा संघ श्री गणेश घासकोपरी. यावेळीच आपण पाहतोय फटका चांगला खेळला आहे. बॅट आणि बॉलचं टायमिंग खूप छान राहिलं आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. मच निडेड सिक्सर फ्रॉम बॅटिंग साइड आणि षटकार आलाय. या षटकाराच्या साह्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 51 धावा. अगदी मनगटी स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. जास्त ताकद नाही, चांगल्या टायमिंगच्या जोरावर मात्र हा चेंडूला मात्र फेकून दिलं आणि आपण पाहतो आता 51 धावा या फलकावरती लागतात. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी या 6व्या षटकातला. आपण पाहतोय 2 फलंदाज आहेत मनीष गावड आणि प्रकाश. यावेळी 6 देखील फटका चांगला खेळलाय. शेवटच्या क्षणाला मात्र रंग उधळलेत फलंदाजांनी. आपण पाहतोय प्रकाश लेट टू लेट परंतु थेट असा कार्यक्रम बघायला मिळतोय प्रकाशच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी. शेवटच्या क्षणाला इथे धावांचा मात्र पाऊस येत असताना बघायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 55 आपण पाहू शकाल आणि आता शेवटचा बॉल देखील बाकी आहे. 55 धावा आणि 8 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा जांभूळपाडा आणि श्री गणेश वाडीव तयार राहायचे पुढील टॉस करिता. शेवटचा बॉल असेल या 6व्या षटकातला. गोलंदाज तयार. यावेळी 6 देखील फटका समोरच्या दिशेने खेळलाय जिथे सिंगल परिपूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न असेल का बघता बघता आपण पाहतोय दुसरीचा पुकार राहिलाय आणि सिंगल पूर्ण करत असताना दुसरीच्या प्रयत्नात फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच अब तक 56 आणि 57 धावांचं टार्गेट हे मात्र ठेवलेलं आहे. ते म्हणजेच आपण पाहतोय श्री गणेश घासकोपरी या संघानं कोसमाई खार्डी या संघासमोर. पाहूया काय होतील आणि काय बिघडेल. तत्पूर्वी टॉस करिता या. एका बाजूला वाघोबा जांभूळपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश वाडीव. 2 कर्णधार टॉस बॉक्समध्ये लगेचच यायचं आहे. मुख्य व्यासपीठावर रोहिदादा भगत देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले क्रिकेटपटू आणि एक चांगले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. रोहिदासजी भगत सर देखील इथे पोहोचतात. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मी मोरेश्वर काकांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण यापुढील मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला वाघोबा जांभूळपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश वाडीव. मोरेश्वर काकांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. हॅलो, चला वाढीव संघ आपण कोण प्रतिनिधी आले असेल कर्णधार आले असतील तर रिपोर्टिंग करायची आहे. यापुढील होणारा सामना हा आपला असणार आहे. आपण हा मॅच देखील तत्पूर्वी लगेच चालू करणार आहोत जिथे टार्गेट आहे 57 धावांचं. हा 57 धावा कशा जमवल्या जातील याचं धावतं वर्णन घेऊन येतील पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज. सर्वाधिक बिझी शेड्यूल आपण पाहू शकाल कुणाचं असेल तर अर्थातच सन्मान्य प्रमोद शेडगे सरांचं आणि त्यांचाच आवाज आपण ऐकणार आहोत या पुढील 6 षटकांकरिता. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच
उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. आजपासून 2 दिवस सलग या स्पर्धेला आणि त्यांचा आवाज आपण या श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2024च्या माध्यमातून पहिल्या 6 षटकांमध्ये आपण आवाज ऐकलात. सर्वांचं वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. विराथन बुद्रुकचं एक सुंदर असं मैदान. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिशय सुंदर व्ह्यू आपण पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर मैदान. अमर स्केक्स हाऊस, अमर भोईर, डीबीएन लाईव्हला जे श्रोते जोडले गेले त्यांचं करूया आपण वेलकम. अतिशय सुंदर पद्धतीने हे मैदान कुठे आहे ते एक्झॅक्टली डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दर्शवलं गेले. पालघर जिल्ह्यामध्ये सफाळे विभागामध्ये, पश्चिम विभागामध्ये आपण पाहतायत. विठ्ठलवाडीच्या अगदी पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल एक सुंदर विराथन बुद्रुकचं हे मैदान आपण पाहतायत. व्ह्यू सुंदर पद्धतीने जे श्रोते जोडले गेलेत या सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं करूया आपण वेलकम. आज सलग 3रा दिवस या स्पर्धेचं आणि अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन पाहायला मिळतं. जे आयोजक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सर्व आयोजकांना मानाचा मुजरा असेल. अतिशय मेहनत आणि मेहनतीचं फळ अगदी सुंदर पद्धतीने पाहायला मिळतं. या स्पर्धेचे आयोजक दत्तात्रय पाटील, दशरथजी घरत, शशिकांतजी घरत, प्रदीपजी घरत, महेश घरत, जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश घरत, किरण घरत, कल्पित पाटील, कैलास घरत, पद्माकर घरत, अनिल पाटील, राजेंद्र घरत, साईनाथ घरत, अक्षय पाटील, सुरेंद्र घरत, प्रणय पाटील, प्रथमेश घरत, बंटी, निरंजन पाटील, शुभम घरत, अतुल किनी, चिराग घरत, कुणाल घरत, कौशिक किनी, दर्पण पाटील, हर्ष पाटील, श्रेयस पाटील आणि पीच बनवण्यासाठी दत्तात्रय पाटील यांचं मोलाचं सहकार्य. त्यांनी माती चालवण्यापासून तर पीच सारवण्यापर्यंत ज्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे असं व्यक्तिमत्व दत्तात्रय पाटील साहेबांना मानाचा मुजरा असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ वैतरणा विभागातून बिलॉंग करणारे पाहायला मिळत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच ऑन फील्ड पंच आशुतोष व्यवहारे सर आणि एका साईडला श्रीकांत भोईर सर याच विभागातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. सुरेंद्र घरत आमच्या समोर जोडले गेलेत त्यांचं करूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये सकाळच्या सत्रामध्ये. शुभ सकाळ आणि वेलकम. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना तिथे क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने सुद्धा चुकी केली. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. चुकीला माफी नाही. ढिसाळ क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पलीकडे. सुस्वागतम. चौकार चंदूच्या बॅटमधून. क्लास 4. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं चाफेवाडी चषकाचे प्लेन ग्राउंड एक गोल्डन रिंग सारखं दिसतं. त्याचं आयोजन नियोजन पाहून प्रत्येक खेळाडू बाळगतोय प्रेमळ शिस्त. प्रत्येक आयोजकांच्या मनामनात वसले आहे मेघराज यांचं नाव. त्यांच्या कृपा आशीर्वादाने वसले सुंदर चाफेवाडी गाव. वसले सुंदर चाफेवाडी गाव. संतोषजी गावड यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि अनंता पाटील यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. लेग बाईचा इशारा दरम्यान चंदूच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार. चंदू एक आक्रमकतेचा सितारा. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी दिलेत कोसमाई खाडी संघातून खेळत असताना आणि एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याचेच बंधू हेमंत याला सुद्धा आपण पाहिलं होतं. परंतु आता हेमंत क्रिकेटपासून थोडासा दुरावला गेला. परंतु चांगलं क्रिकेट एक कोसमाई खाडीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिलं आणि संजय भगत यांचे छोटे बंधू अमोल भगत लेदर क्रिकेटचा क्लास नेहमीच बाळगताना पाहायला मिळतात. तर महेश आणि त्यांनी संपूर्ण टीमने चांगली बांधणी केली. ती गासकुपरी या संघाची गेली कित्येक वर्ष हे सुद्धा खेळत असताना 40+ क्रिकेट सुद्धा वयवर्ष आपण समोरच पाहू शकता. 56 वयवर्ष आहे परंतु असं वाटणार नाही नवतरुण लाजवेल असं मात्र या ठिकाणी क्रिकेट खेळलं जातं गासकोपरीच्या 40+ कडून. खोलवर चेंडू होता. वाईट यॉर्करने पाहायला मिळाला. थोडंसं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाही. कोऑर्डिनेशन व्यवस्थित नव्हतं. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा नेम सुद्धा अचूक होता. नो डाऊट अबाउट इट. परंतु सुरक्षित चंदू त्या ठिकाणी पोहोचले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं विजयासाठी टोटल जर आपण पाहिले तर आव्हान 57 धावांचं पाहायला मिळतं. 6 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर आपण यायचंय. वाघोबा जांभूळपाडा आणि श्री गणेश वाढीव. आज वाढीव गावातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. या चेंडू नंतर जाऊया.
स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला होता, बॅट हवेत फिरली होती आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर जाऊन पोहोचली गेली. विटी लाईन खऱ्या अर्थानं आज क्रिकेटची पंढरी बनली गेली. मोठमोठ्या स्पर्धा सफाळे विभागामध्ये, पश्चिम विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये विटी लाईन हे फेम नाव. डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू परिपूर्ण जर आपण पाहिलं तर अमोल भगतला हा चेंडू समजला नाही, सरप्राईज करून गेला. षटक क्रमांक पहिलं आणि मनीषच्या नावावर पहिलं षटक जाईल. फक्त अवघ्या 7 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. वाढीव संघाचे अनमोल रत्न आज उपस्थित झालेत. रोहिदाजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि 24व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रोहिदाजी भगत आणि वहिनी साहेब आपल्याला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू एनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि खऱ्या अर्थानं आज एक सुंदर व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्य म्हणून उपजिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज नेहमीच चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर सातत्याने त्यांची चर्चा राहिले आणि आज पुण्याचं काम करताना पाहायला मिळतात. प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. सुरेंद्र आम्हाला दर्शवतात की 7 धावा झालेल्या आहेत. यश आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. यानंतर आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना क्रमांक 2 वाघोबा जांभूळपाडा आणि श्री गणेश वाडीव. तिसरा सामना युवा ग्रुप वाडीव कशित कोपर, त्रिशिका 11 वैतीपाडा आणि जरीमरी डोलीव. आज हे 8 संघांना प्राधान्य दिले गेले. वैतरणा विभाग मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 57 धावा दिसायला छोट्या दिसतात, परंतु कधी कधी हे मोठं बॅटल सुद्धा रंगतं. परंतु त्यासाठी असावी लागते क्रिकेटवरची जिद्द, जिज्ञासा, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही तुम्हाला मेंटेन कराव्या लागतात, अंगीकृत कराव्या लागतात, तरच एक मोठं बॅटल रंगताना पाहायला मिळेल. शॉट ऑफ लाईन चेंडू होता. यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 8. या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी यश आपल्या गोलंदाजी मार्कवर. सलामीची जोडी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. कोसमाई खाडी, नुकतीच खाडी प्रीमियर लीग सुद्धा पार पाडले गेले. एक सुंदर दिमाखामध्ये आपण पाहू शकलात, परंतु आम्ही वेळ देऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. ऑन साइडला फटका चांगला आहे. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, फ्लॅट 6. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. अखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. शॉट ऑफ प्लेन चेंडू जेव्हा जेव्हा मात्र पिच करतील तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू दिसतील. ओव्हरपिच चेंडूला सुद्धा थारा नाहीये. फुलटॉस चेंडूला सुद्धा आपण पाहू शकतायत की थारा नाहीये. म्हणजेच क्रिकेटमध्ये खेळाडू नेहमीच प्रतीक्षा करत असतात ॲज अ बॅटर की अशा प्रकारचे चेंडू कधी येतील आणि कधी मात्र या वेळेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मी धाडेन. 14 धावा फलकावर. गोलंदाज सज्ज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथे जर आपण पाहिलं तर हँडकटच्या माध्यमातून कदाचित यस पंच तेच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज या ठिकाणी झेल करवी बाद होताना शॉर्ट लेगला आपण पाहिलं त्या क्षेत्ररक्षकाला आणि कॅच टिपला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना अमोल भगत बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. मोरेश्वर काका या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रापासून अगदी क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व, क्रिकेट दर्दी, जयवंत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जात असताना भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव घेऊन मैदानात उतरत असताना पाहायला मिळतो. फिट अँड फाईन असा खेळाडू. शॉट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट. महेशला आपण पाहता शॉट एक्स्ट्रा. तदनंतर एक लॉंग ऑफ नाहीये, मात्र मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या वाघोबा जांभूळपाडा आणि श्री गणेश वाडीव या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. आज थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. श्रीकृष्ण मंडळ अर्थातच ही गौरवशाली परंपरा आहे. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या स्पर्धेचं अव्याहतपणे, अविरतपणे ही स्पर्धा मात्र खूप चांगल्या दर्जाची राहिले.
इथून चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला नाही, जरा सुद्धा चेंडूला सोडून दिलं होतं. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का, तर बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. जयवंतला असं वाटलं की चेंडू मात्र या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात येईल, परंतु डबल माइंड मध्ये होतोय. कदाचित बॅट फिरवण्याची शैली जर झाली असती तर कदाचित टॉपेज अन्यथा हुकच्या फटक्यात कन्वर्ट होऊ शकला असता, परंतु जर तरला थारा नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 15 धावा, 15 वर जाऊन पोहोचली गेली. समोरच 3 कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामनीश दादा राऊत यांचं एक उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख, तर अखंड भारत म्हणजेच कुणाल दादा पाटील यांचा एक सुंदर कटआउट्स पाहायला मिळतो. स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. चंदूच्या बॅट मधून या वेळेला चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पाहू शकतायत रिप्ले मध्ये ओरपी चेंडू जरूर होता, खूप चांगला बॅकलिपचा उपयोग केला आणि अगदी नेत्रदीपक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळाला हा चेंडू. गुड शॉट बाय चंदू, चंद्रकांत भोईर. चंदू या नावाने जास्तीत जास्त ज्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रेम मिळालं. 19 धावांवर एक गडी बाद झालाय. 2 षटकांचा खेळ, 6 बॉलमध्ये 10. चंद्रकांत भोईरच्या बॅटमधून जयवंत पाटील एका साईडला एक बॉल फेस करतोय. संघाची धावसंख्या 19, म्हणजेच इथून 38 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावा हे सामन्याचं समीकरण. 16 मिनिटे आणि 23 सेकंद, 3 षटकं तुम्हाला फेकायची आहेत, म्हणजेच टाइम कव्हर करतील ही आपण अपेक्षा धरूया. सूर्यकांत यावेळेला आपण पाहू शकलात. चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेंद्र नेहमीच आम्हाला या टायमिंगच्या बाबतीमध्ये ते दर्शवतात वेळेचं व्यवस्थापन कसं करावं. आज महेशजी घरत त्रिशिका 11 स्टँड मध्ये मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा या ठिकाणी करूया वेलकम. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत आणि सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची की ओळख पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये प्रणय पाटील यांना आपण पाहू शकलात, बंटीला आपण पाहिलं, अक्षय पाटील उद्यापासून या स्पर्धेला पुन्हा एकदा जॉईंट होतील. चला 15 मिनिटे आणि 46 सेकंद राहिलेत. 3 षटकं तुम्हाला काही करून ते फेकायचे आहेत त्या मिनिटामध्येच, अन्यथा 6व्या षटकामध्ये एक प्लेअर तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ऐनवेळेला चेंडूने उसळी घेतली. क्षेत्ररक्षकाच्या अगदी डाव्या साईडला लेगबाईचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. इथून जर आपण पाहिलं तर 37 धावांचं लक्ष आहे. श्री गणेश घासकोपरी आणि कोसमाई खार्डी या 2 संघांमध्ये. जेव्हा जेव्हा कोसमाई खार्डी हे नाव येतं तेव्हा 1,25,000ची स्पर्धा ती डोळ्यासमोर आठवताना आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळले गेलेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक गफलत करतोय. ढिसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर यावेळेला शफल झाले होते. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने आला आणि अशा वेळेला चेंडू जर आपण पाहिला त्याच्या हाताला स्किट होत चेंडू निघून गेला चौकाराकरिता. चौकार मिळाला. ढिसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कधी कधी छोटी धावसंख्या जेव्हा असते ना तेव्हा तुमचं बॅटल कधी रंगतं, जेव्हा तुम्ही उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षणाची परिपक्वता दाखवता आणि त्या वेळेला मात्र आपण पाहतात की गोलंदाज लयबद्ध होतो. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. डॉट बॉल येत असताना मनीषच्या द्वारे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर ही स्पर्धा, चांगली संकल्पना, चांगला कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या गटाला या ठिकाणी आमंत्रित केले गेले. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अलीकडच्या काळामध्ये हेच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं की ऑफ्टमच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगतात. काही फक्त जर आपण पाहिलं तर 35 ते 40% असे खेळाडू आहेत, जुने जाणते म्हणा किंवा एक तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे म्हणा, जे प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतात. ऑन साईडला चंद्रकांत भोईरचा चंदूचा पॅटर्न शॉट, खार्डीचा ब्रँड या वेळेला झळताना. षटकार 6. ग्रेट टायमिंग, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय चंदू. संघाची धावसंख्या फलकावर 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावांचं लक्ष चंद्रकांत भोईर या वेळेला दर्शवत असताना 30 दहशत, तोच दरारा. टायगर अभी जिंदा है. ग्रेट बॅटिंग.
झाडे लावा झाडे जगवा हे मंत्र दिलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. श्रीकृष्ण हे नाव घेतल्यानंतर 108 नावं श्रीकृष्णाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे दहीहंडी काला आपण सातत्याने पाहिलंय. दहीहंडी उत्सव यावेळेला आपण पाहू शकाल. चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला. खराब क्षेत्ररक्षणाची साथ आणि इथे मात्र आपण पाहू शकताय बाईच्या स्वरूपात मेल 4 धावा. या चौकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34. विजयासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. एखादा गोलंदाज जेव्हा लयबद्ध होतो त्यावेळेला त्याला क्षेत्ररक्षकाची साथ देणं फार तेवढंच गरजेची गोष्ट असते, परंतु इथे तसं घडलेलं नाहीये. 34 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आता इथून जर 18 बॉल 23 धावा हे सामन्याचं समीकरण. 2 षटकं तुम्हाला 12 मिनिटे आणि 13 सेकंदामध्ये फेकले गेले पाहिजेत. महेशजी भोईर आणि रुपेशजी भगत यांच्याकडून जर कोसमाई खाडी संघ जर विजयी ठरतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. जगदीशजी पाटील आज आमच्या डाव्या साईडला अगदी पाहायला मिळतात. हे पडद्यापाठचे कलाकार आहेत. एक आयोजक म्हणून काय भूमिका असते हे जगदीशजी पाटील यांना सुद्धा ठाऊक आहे. जर चेंडू गेले तर तिथून आणून देतात. दुपारच्या वेळेला व्यवस्थित आमची सुविधा उपलब्ध करतात जेवणाची. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि एक चांगला 50 च्या घरामध्ये जाऊन सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. इथे पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकांची चुकी सातत्याने होत राहते. आज ज्या वेळेला श्री गणेश घासकोपरी संघ हा सामना समाप्त झाल्यानंतर यूट्यूबवर जाईल आणि वारंवार चुका काय घडलेत हे मात्र पाहिल आणि तिथून सुधारणा करण्याची हीच ती वेळ असेल. संघाची धावसंख्या 36. एक गडी बाद. खूप चांगली पार्टनरशिप. चंद्रकांत भोईर आणि जयवंत पाटील यांच्या बॅटमधून. जयवंत पाटील यांच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 2, 11 बॉलमध्ये 20 चंदू. सुपर बॅटिंग. ऑन साइडला खेळला गेला. बॅटचा टो आहे. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. शुभमच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. चौकार. टाटा IPL लवकरच आपल्या भेटीला येईल. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. कुंदन घरत म्हणजेच अचूक टायमिंग डीजेच्या माध्यमातून. ऑन साइडला जयवंत पाटील दर्शवत असताना सरळ चेंडूला फेकून देतोय 6 धावांकरता. टायगर अभी जिंदा आहे. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. थँक्यू. श्री गणेश घासकोपरी संघ नो डाऊट एक चांगला संघ, परंतु आज थोडेसे हतबल झालेत. लेंथ लाईन व्यवस्थित स्वीकारलेली नाहीये. आणि पुन्हा एकदा जयवंत पाटील बॉटम हँडचा उपयोग करतोय. कंटिन्यूस 2 षटकार. महेशजी घरत यांच्या स्वागतासाठी. संघाची धावसंख्या 52. 52. ग्रेट बॅटिंग. जयवंत पाटील चंद्रकांत भोईर नावाचं वादळ घुंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. महेशजी भोईर आणि रुपेशजी भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आदरणीय सन्माननीय सुधाकरजी भोईर आणि ताराचंद पाटील. सुधाकरजी पाटील आणि ताराचंद भोईर यांच्याकडून मात्र माझ्यासाठी 200 रुपये पाठवल्याबद्दल, कलागुणांना तुम्ही वाव देतायत त्याबद्दल सुधाकरजी पाटील आणि ताराचंद भोईर आपलं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला सरळ चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळला आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतंय. नो डाऊट श्री गणेश घासकोपरी संघाला सुद्धा मी पाहिले भरपूर वेळा खेळताना की चांगलं क्रिकेट खेळतात, परंतु आज त्यांचं थोडंसं कुठेतरी लयबद्ध झाले नाही. क्षेत्ररक्षण फार वीक पॉइंट काय असेल तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं, जे चांगलं झालं नाही. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला चेंडू आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. 52 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. या षटकामध्ये आपण पाहिलं तर भरपूर धावा मोठ्या प्रमाणात आल्या. 2 षटकार, 1 चौकार आणि 18 धावा खर्च करत आपल्याला पाहायला मिळालं. हे षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 5 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 5 धावा हे सामन्याचं समीकरण. देऊया आपण कॅन्डीला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
चला वाघोबा जांभूळपाडा आणि श्री गणेश वाढीव दोन्ही संघाचे कॅप्टन या. इथून जर आपण पाहिला तर कदाचित बॅटची एज आणि यस बॅटची एज असताना नशिबाचा चौकार याला म्हणतात. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, तर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. नशिबाचा चौकार मिळाला. स्कोर इज लेवल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. आतमध्ये येणारा चेंडू ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगलच्या साहाय्याने इथे विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय कोस्माई खार्डी. कॉंग्रॅच्युलेशन. नितीनजी पाटील खुश असतील या संघाच्या कामगिरीवर, त्यांचं सुद्धा आपण करूया धन्यवाद. चला शेक हँड करण्यासाठी लाईनअप मध्ये आपण मैदानात उतरायचंय आणि दोन्ही संघाचे कॅप्टन वाघोबा जांभूळपाडा आणि श्री गणेश वाडीव